आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की पतंजलीच्या माध्यमातून आदरणीय रामदेव बाबाजी, आचार्य बालकृष्णनजी यांनी अतिशय मोठा मेगा फूड अँड हर्बल पार्क या ठिकाणी सुरू केलेला आहे। यामध्ये विदर्भातला सगळा संत्रा हा प्रोसेसिंग मध्ये जाऊ शकतो। 800 टनाचं यांचे कॅपॅसिटी आहे, त्यामुळे उलट आपल्याला आता संत्र्याचं प्रोडक्शन वाढवावं लागेल। सगळ्यात महत्त्वाचं की जो आपला अतिशय छोटा बाजारात न विकला जाणारा संत्रा आहे तोही या ठिकाणी विकत घेतला जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल। आणि केवळ संत्राच नाही तर त्याच्यासोबत सायट्रस फॅमिलीचे जेवढे वेगवेगळे फळ आहेत या सगळ्यांचं प्रोसेसिंग या ठिकाणी होणार आहे। वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रोसेसिंग युनिट्स या ठिकाणी आहेत। सोबतच आत्ताच त्यांनी सांगितलंय की शेतकऱ्यांकरता इथे कोल्ड स्टोरेजची व्यवस्था देखील त्यांनी केलेली आहे, त्यामुळे सगळा संत्रा इथे जमा करून त्याचं सॉर्टिंग ग्रेडिंग देखील इथे केलं जाईल। अगदी कोणाला एक्सपोर्ट करायचा असेल तो देखील या ठिकाणून करता येईल, अशा प्रकारची व्यवस्था रामदेव बाबाजींनी केली आहे। आणि याच सोबत आता इथे एक नर्सरी सुरू करून संत्र्याची क्वालिटी सुधारण्याकरता नवीन प्रकारचे सॅपलिंग्स तयार करायचे आणि त्यातनं चांगल्या प्रतीचा संत्रा तयार करायचा, हाही कार्यक्रम हातामध्ये घेण्यात येणार आहे। मला आज या गोष्टीचा विशेष आनंद आहे की बाबाजींनी ज्यावेळेस ही जागा घेतली होती आणि फुकटात घेतली नव्हती, टेंडर काढून त्या ठिकाणी पैसे भरून त्यांनी घेतली होती, त्यावेळी अनेक विरोधकांनी टीका केली होती। आज त्यांनी येऊन बघितलं पाहिजे की रामदेव बाबांनी कशा प्रकारे विदर्भातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणणारा प्रकल्प हा या ठिकाणी सुरू केलेला आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास कुठेतरी मदत होईल या प्रकल्पाची, मोठ्या प्रमाणात मदत होईल। कारण आपल्याकडे अन्न प्रक्रिया केंद्र नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होत होते। एक गोष्ट अजून मला सांगितली पाहिजे की हा हर्बल पार्क देखील आहे, त्यामुळे आम्ही मागे चर्चा केली, गडचिरोली आहे, मेळघाट आहे, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपले हर्बल सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, त्याचंही सोर्सिंग या ठिकाणी करून आणि या हर्बल पार्क मध्ये त्यालाही किंमत मिळावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल। आता सगळ्या गोष्टी फायनली झालेल्या आहेत, फक्त आता हँडिंग ओव्हर करता सेंट्रलच्या कॅबिनेटला प्रस्ताव गेलाय, तो पुढच्या 15-20 दिवसात मान्य होईल आणि त्यानंतर काम वेगाने सुरू होईल। हिंदी में बोलता हूँ। भारत जीतेगा, हम भारत के साथ है, 140 करोड़ लोगों की दुआएं भारत के साथ है और हमारी टीम जिस प्रकार से परफॉर्म कर रही है मुझे लगता है निश्चित रूप से हम जीतेंगे। भारत नक्की ही मॅच जिंकेल। ज्या प्रकारे आमच्या टीमने या संपूर्ण टूर्नामेंट मध्ये परफॉर्म केलेला आहे, भारताला 100% जिंकण्याची संधी आज आहे। आमच्या शुभेच्छा आहेत।